दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्याचा विचार, त्यावरचं चिंतन आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. समर्थांच्या लघुकाव्यांपैकी तिसरं लघुकाव्य आपण मानस पूजा हे पाहत आहोत. या मानस पूजा प्रकरणामध्ये काल आपण 2 भाग पाहिले. ज्या ठिकाणी हे सगळे उपचार चालू आहेत ते स्थळ कसं आहे, परिसर कसा आहे आणि या सगळ्याचं व्यवस्थापन पाहणारा व्यवस्थापक कसा आहे, त्याची लक्षणं काय आहेत, किंवा एखाद्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून एखादी व्यक्ती नेमताना त्याच्या अंगी हे गुण आहेत का, हे पाहिलं पाहिजे. आणि जर नसतील तर त्या व्यवस्थापकांनी व्यवस्थापक म्हणून काम करत असताना या गुणांचा अंगीकार केला पाहिजे, असं समर्थांना या ठिकाणी सुचवायचं आहे. आज आपण यातला तिसरा भाग पाहूया. मानस पूजा प्रकरणाचे 13 भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये 11 श्लोक आहेत, 11 ओव्या आहेत.
तिसरा जो भाग आहे यामध्ये स्वयंपाक करणाऱ्या स्वयंपाकिनी त्यांचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो भाग येतो त्यामध्ये अन्नपदार्थ त्यांचं वर्णन आहे आणि त्यानंतर भांडी कुंडी काय लागतायत त्याचं वर्णन आहे. म्हणजे मला असं वाटतं की जे टेंट हाऊस असतात त्यांच्याकडे तरी एवढी भांडी मिळतील का नाही, एवढी यादी समर्थ रामदास मानसपूजा प्रकरणातल्या 5व्या भागामध्ये देतात. आपण तिसरा भाग आज पाहूया. पहिले 2 भाग आपण काल पाहिले. श्रीराम समर्थ. श्रीराम. आता ऐका स्वयंपाकिणी बहु नेटक्या सुगरणी अचूक जयांची करणी नेमस्तदी क्षणा सुचिस्मंत बाह्य निर्मळ साक्षेपणी बहु चंचळ नेमक निष्टंक केवळ उमा रमा ज्यांची भगवंती आवडी श्रीहरी भजनाची गोडी मनापासून आवडी कथा कीर्तनाची शक्ती युक्ती बुद्धी विशेष नाही आळसाचा लेश कार्यभागाचा संतोष अतिशयसी कदान आवडे अनर्गळ वस्त्रे पात्रे झळफळ नेमक करणे ढसाळ यथा तथ्य गोड स्वादिष्ट रुचिकर एक हृदय तत्पर न्यून पूर्णाचा विचार कदापि न घडे रोगी अत्यंत खंगले तेणे अन्न भक्षिले भोजन रुचीने गेले दुखडे तयाचे तेथे उत्तमची आघवे काय घ्यावे काय सांडावे जेवीत जेवीत जेवावे ऐसे वाटे उत्तम अन्ने निर्माण केली नेणो अमृते घोळिली अगत्य पाहिजेत भक्षिली ब्रह्मादिकी सुवासेची निवती प्राण तृप्त चक्षु आणि घ्राण कोठून आणिले गोडपण काही कळेना भव्य स्वयंपाक उत्तम भोजन करते सर्वोत्तम दास म्हणे भोक्ता राम जगदंतरे इति श्री मानसपूजा मन पूजावे वैकुंठ राजा साधके अगत्य आत्मकाजा करीत जावी. या तिसऱ्या भागामध्ये समर्थ ज्यांनी स्वयंपाकघर सांभाळलेलं आहे अशा त्या सुगरणींचं कौतुक करतायत. त्यांच्या अंगी काय काय गुण आहेत ते सांगतायत. समर्थ म्हणतायत पहिले 2 भाग झाले. स्थळ परिसर कसा असला पाहिजे आणि या सगळ्या मानस पूजेचं व्यवस्थापन करणारा व्यवस्थापक कसा असला पाहिजे. तिसऱ्यामध्ये समर्थ म्हणतात आता ऐका स्वयंपाकिनी बहु नेटक्या सुगरणी अचूक जयांची करणी नेमस्तदी क्षणा. अचूक जयांची करणी म्हणजे योग्य तेवढेच अन्न शिजवता येतं, नाहीतर कसं काय जमतं, अवघड आहे. नाही तर कधी कधी भाजी एवढी होते की दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण उद्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवावी लागते. पोळ्या खूप होतात, त्या दुसऱ्या दिवशी कुस्करून खाव्या लागतात. नाही तर त्याच तव्यावर गरम करून
गरम पोळी म्हणून खावी लागते. योग्य तेवढेच अन्न शिजवता येणं ही एक कला आहे. बरं, 4 माणसं नवीन आलेली असतील तर अन्न उरलं हे समजू शकतो, पण घरामध्ये नेहमीची माणसं असताना बऱ्याच वेळा अन्न उरतं. या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इथं येणारी लोक नवनवीन आहेत. त्यांचा आहार किती आहे, कुणाला गोड लागतंय, कुणाला चालत नाही, कुणाला तिखट पाहिजे, कुणाला साधं पाहिजे, कुणाला काय म्हणतो त्याला आळणी पाहिजे, माहिती नाही. कारण लोक, ते काही घर नाही आहे, हा मठ आहे, हा आश्रम आहे. हे एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक हे दररोज दर्शनासाठी, मानसपूजेसाठी येत आहेत. आणि अशी माणसं भोजनाला बसल्यानंतर त्यांना हवं नको ते सगळं पुरून अन्न उरणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अचूक जयांची करणी नेमस्तदीक्षणा, शुचिष्मंत बाह्य निर्मळ, साक्षेपणी बहुचंचळ, नेमक निष्टंक केवळ उमा रमा. निष्टंक म्हणजे निष्णात, एका एका पदार्थामध्ये एक एक स्वयंपाकीण अशी निष्णात आहे. माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी, आगरकर वहिनी, आम्ही असे एकदा गोरठ्याला गेलो होतो. आणि गोरठ्याला मी बऱ्याच वेळा जातो. सुनील दादा जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा मी एक दिवस तिथं जायचो. तर बऱ्याच वेळा नवीन नवीन पदार्थ ज्यांची नावं कधी ऐकली नाहीत ती तिथं खायला मिळाली. उपवासाची करंजी, उपवासाचा समोसा, मी नावं ऐकलेली नाही. तुमच्यासारख्या सुगरण लोकांनी ऐकलेली असतील, खाल्लेली असतील, तर मला माहिती नाही. कोशिंबिरी, म्हणजे आम्ही याची चर्चा केली, आगरकर वहिनी, मी, आगरकर दादा, आम्ही नंतर ह्याची चर्चा केली की नक्की कोशिंबीर होती कशाची, समजतच नव्हतं, पण सुरेख झाली होती. मी एकदा गार्गीताईंना विचारलं, ज्या तिथल्या प्रमुख आहेत, मी त्यांना असं विचारलं की म्हणलं, ताई, हे सगळे पदार्थ की ज्यांची नावं ऐकली नाही ती मी इथं चाखलेली आहेत, खूप रुचकर लागतात. त्या मला म्हणाल्या, आणि ते ऐकून तर मला शॉकच बसला. त्या मला म्हणाल्या, हे सगळं आम्हाला आप्पांनी शिकवलंय, म्हणजे स्वामी वरदानंद भारतींनी शिकवलंय. आश्चर्य आहे ना. समर्थांसारखा जो माणूस संन्यस्त वृत्तीने राहतोय, उत्तर आयुष्यामध्ये संन्यास घेतो आहे, त्यांना स्वयंपाकाचं ज्ञान किती आहे. आयुर्वेदातले PhD आहेत ते. पुण्यातल्या आयुर्वेदिक कॉलेजचे ते प्राचार्य राहिलेले आहेत. आणि स्वयंपाकाचे अनेकविध प्रकार ते करून त्याचा आदर्श पुढे पाठवतायत. नेमक निष्टंक म्हणजे निष्णात केवळ उमा रमा, ज्यांची भगवंती आवडी. ही मंडळी बघा, म्हणजे आपण बारीक विचार केला पाहिजे की या स्वयंपाकीणे सुगरण आहेत. अनेक पदार्थ त्या रुचकर करतात. नवीन नवीन लोक आलेले, त्यांना ते सगळं पुरतं, उरत नाही जास्त. असं असताना सुद्धा त्यांना अध्यात्माची गोडी आहे. ज्यांची भगवंती आवडी,
श्रीहरी भजनाची गोडी, मनापासून आवडी कथा कीर्तनाची. शक्ती, युक्ती, बुद्धी, विशेष, काय काय यांच्याकडे. अहो त्या सुगरण तर आहेतच. अनेकविध प्रकार अत्यंत रुचकर तयार करतायत. सगळ्यांना पुरेल एवढं अन्न तयार करतायत. त्यांना अध्यात्माची गोडी आहे. त्यांच्याकडे युक्ती, शक्ती, बुद्धी, विशेष असं लिहिलं आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी, विशेष, नाही आळसाचा लेश. नाही तर आजकाल मी अनेक घरांमध्ये पाहतो, पुरणपोळीपासून रेडीमेड आहे. एकदा आपल्या दासच्या ज्येष्ठ समीक्षक नीलाताई अभ्यंकर त्यांच्याशी मी बोलत होतो. त्या म्हणाल्या, माझ्या शेजारी एक कुटुंब राहत आहे आणि ती मुलगी मला म्हणाली की काकू मी यावर्षी महालक्ष्म्या बसवलेल्या आहेत. तर त्या म्हणाल्या, अगबाई खूप खूप करावं लागतं त्याचं, कसं काय तू मॅनेज केलं. तर ती म्हणाली, त्यात काय, सगळं मी बाहेरून आणलं. वाती, काडवाती, हार हे तर मिळतच आहे. नैवेद्याचे सगळे पदार्थ बाहेरून आणले. पुरणपोळी सगट सगळे पदार्थ बाहेर मिळतात. समर्थ म्हणतात, नाही आळसाचा लेश, कार्यभागाचा संतोष अतिशयशी. हे सगळं केल्याचा आनंद या स्वयंपाकिनींना होतोय. मला या जेव्हा मी ओव्या वाचत होतो तेव्हा मला घळीची आठवण झाली. घळीमध्ये, शिवथर घळीमध्ये स्वयंपाकासाठी गावातून 2-3 महिला येतात. त्यांचं काम काय, येणे, स्वयंपाक करणे, निघून जाणे. ज्यांच्या अधिष्ठानावर या घळीमध्ये आपण स्वयंपाकासाठी येत आहोत त्या समर्थांचं दर्शन अगोदर घ्यावं. अगोदरच काय, मला वाटत नाही महिना तरी त्या महिलांना वाटत असेल की आपण समर्थांचं, कल्याण स्वामींचं, रामरायाचं दर्शन घेऊन यावं आणि आपण मग स्वयंपाकाला लागावं. का नाही वाटत? त्या काही मानस पूजेतल्या स्वयंपाकिनी नाही आहेत म्हणून वाटत नाही. पण एक ज्यांच्या समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, साहेब कामास नाही गेला, घरी तो सुरवाडवून बैसला, मग मुशाऱ्या मागाव्या कोणाला. कामच नाही केलं. अरे जो पगार देतो आहे, जो अन्न देतो उदरासी, समर्थ दासबोधामध्ये सांगतात ना, शरीर विकावे लागे त्यासी. मग ज्याच्या अधिष्ठानावर आपल्याला पगार मिळतो आहे त्या समर्थांचं दर्शन घ्यायला काय, किती काय फार लांब जायचंय का? काय 5-50 पायऱ्या चढून जायच्या आहेत? फार वेळ जाणार आहे? आल्याबरोबर सरळ दर्शन घ्यावं आणि मग आपली कामं करावी असं नाही वाटत. मला फार प्रकर्षाने वाटतं. काय, मी जेव्हा जेव्हा तिथं असतो तेव्हा तेव्हा मला वाटतं, का नाही वाटत या लोकांना. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. कुणाला मुक्तिचारी साधता येतात? जो त्या आर्ततेने देवाच्या दारामध्ये एक क्षणभर उभा राहतो. संपला. वर्षानुवर्ष पूजा मी करतो आहे, पुजारी होऊन राहतो आहे, मंदिराच्या खालीच मला रूम दिलेली आहे, तरी माझ्यात काही बदल होत नाही. आम्हाला आस्था नाही, निष्ठा नाही.
आदर नाही, प्रेम नाही. आम्ही फक्त काय करतो आहोत, पाट्या टाकतो आहोत. अशी अवस्था त्या महिलांची आहे. समर्थ पुढे म्हणतायत, कदान आवडे अनर्गळ, वस्त्रे पात्रे झळफळ, नेमक करणे ढसाळ, यथातथ्य. त्यांना काही सामान सुमान इकडे पडलंय तिकडे पडलंय असं बिलकुल आवडत नाही. काही ठिकाणी स्वयंपाकघराचा ओटा म्हणजे भांडे कुंडे ठेवण्याचा टेबल आहे का काय असं वाटतं. जेवण झालेलं ताट तिथंच आहे, तापवलेलं दूध तिथंच आहे, केलेले भाजीचे पातेले तिथंच आहेत. सकाळी स्वयंपाक केला, त्याचं पडलेलं पीठ तव्याच्या बाजूचं त्या गॅसच्या शेगडीवर आणि खाली पडलेलं आहे. दिवस दिवस असं पडलेलं आहे. पण या ज्या स्वयंपाकिनी आहेत, या स्वयंपाकिनींना चालत नाही. कदान आवडे अनर्गळ, वस्त्रे पात्रे झळफळा. मी आमच्या बिंदू माधव जोशींच्या घरी जातो ना, कसब्यामध्ये पुण्यात, तर ती पात्र पाहतो मी. पूजेचं तामण, संध्यापात्र, पळी, पेला हे सगळं तांब्याचं आहे आणि चकचकीत आहे. कुठल्या पावडरने घासल्या जातं रोजच्या रोज, पण एकदम चकचकीत, कोरं करकरीत. दिवा, दिव्याच्या खालची ताटली, गंधासाठी वेगळी ताटली. किती उपकरण आहेत, किती वस्तू लागतात. आणि एका ठिकाणी अशी पूजा बघितली आहे मी, ते पाण्याचं बकेट होतं, स्टीलचं बकेट. मी बसलो होतो, मी म्हणलं पाहावं तरी आपण आज पूजा. ती सगळी देव उचलली का त्या बकेटात घातली. मी म्हणलं काय करावं, यांना जर असं विहिरीमध्ये ढकलून दिलं तर कसं होईल, या आंघोळ करून बाहेर म्हणून. आपण विचार केला पाहिजे. मला जे जे लागेल ते ते भगवंताला मला देता आलं पाहिजे. मला कधीतरी अत्तर लावावं वाटतं, मग भगवंताला अत्तर लावलं पाहिजे. मी गंध कसा लावतो, माझा गंध डोळ्यात जाईल का. मी लावलेलं कुंकू, आपण कधी कुणाला आहेर करतो आणि आहेर करताना त्यांनी जर असा मोठा नाम ओढला आणि ते जर चष्म्यावर वगैरे कुंकू पडलं, नाकावर कुंकू पडलं, तर आपण लगेच पुसून घेतो. ते आपल्याला बरं नाही वाटत. अहो, चष्म्यावर पडलं, नाकावर पडलं तरी आपल्याला बरं वाटत नाही, डोळ्यात गेलं तर चालेल का. मग जेव्हा भगवंताची पूजा झाली तेव्हा आपण लावलेला गंध भगवंताच्या डोळ्यात जातोय का हे कोण बघणार. समर्थ म्हणतायत, वस्त्रे पात्रे झळफळ, नेमक करणे ढसाळ, यथातथ्य. व्यवस्थित करणं, नेमकेपणे करणं. सढाळ, हे ढसाळ या शब्दाचा अर्थ आहे सढळ, उदार. उदार अंतःकरणाने ते करता आलं पाहिजे. गोड स्वादिष्ट रुचिकर, एक हृदय तत्पर. आता त्यांची जे स्वयंपाक करण्याची पद्धत आहे किंवा ते जे पदार्थ होत आहेत त्याचं वर्णन समर्थ करतायत. गोड स्वादिष्ट रुचिकर, एक हृदय तत्पर, न्यून पूर्णाचा विचार कदापि न घडे. रोगी अत्यंत खंगले. फार महत्वाचा विचार समर्थ या ठिकाणी देत आहेत. अहो, असं एवढं मन लावून आणि स्वादिष्ट रुचकर केलेलं भोजन जेवण केल्यानंतर, ग्रहण केल्यानंतर माणसाचं दुखणं राहील का. अनेक आजार आपल्याला जेवणातून होतात, पिलेल्या पाण्यातून होतात.
समर्थ म्हणताय अन्न कसं आहे? गोड आहे, स्वादिष्ट आहे, रुचकर आहे, एक हृदय तत्पर. न्यून पूर्णाचा विचार कदापि न घडी. रोगी अत्यंत खंगले, तेणे अन्न भक्षिले. भोजन रुचीने गेले, दुखणे तयाचे. अहो, तो नुसता वास जरी घेतला तरी त्याचं दुखणं कुठल्या कुठे जाईल. नाही मला भूकच लागत नाही, नाही मला काही खावंच वाटत नाही. त्याला या स्वयंपाकिनींकडे घेऊन जायला पाहिजे आणि त्याला स्वयंपाकघराच्या बाहेर बसवलं पाहिजे. कधी कधी आपल्याला होतं का नाही, मध्ये फोडणी घातली, मधून जो येणारा वास आहे भाजीचा, खमंग वास, असं वाटतं कधी जाई होईल स्वयंपाक, कधी बसता येईल पाटावर. समर्थ म्हणतायत पुढे, त्या जेवणाच्या वासानी, पदार्थांच्या वासानी आजारपण पळून जातं आणि भूक लागते. रोगी अत्यंत खंगले, त्याला काही खाऊ वाटत नाही, तोंडाला चव लागत नाही. तेणे अन्न भक्षिले, भोजन रुचीने गेले, दुखणे तयाचे. तेथे उत्तमची आघवे, काय घ्यावे काय सांडावे. ओ एवढे पदार्थ आहेत, काय घ्यावं आणि काय घेऊ नये, काय खावं काय खाऊ नये. हरीनं मांडलेले पदार्थ आहेत ताटामध्ये. जेवीत जेवीत जेवावे ऐसे वाटे. सुरुवातीला असं वाटतं की आता मस्त यथेच्छ ताव मारायचा आहे. काय पदार्थ आहेत, काय वास येतोय, काय सुवास दरवळतोय पदार्थांचा, भाज्यांचा, चटण्या कोशिंबिरींचा. आणि त्याला असं वाटतं की आता उठायचंच नाही, अकंठ जेवण करायचं, आडवा हात मारायचा. पुढे समर्थ म्हणतात, उत्तम अन्ने निर्माण केली, नेणो अमृते घोळिली. अगत्य पाहिजे तर भक्षिली ब्रह्मादिकी. ते जे पदार्थ आहेत, ते जे जेवण तयार केलेलं आहे, ते अमृतामध्ये तर घोळून नाही आणलं. एवढं स्वादिष्ट, एवढं रुचकर आहे, एवढं शरीर पुष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे की आमचे आजारपण पण गेले, घुटघुटीत झाले माणसं सगळी. ज्यांची पोट खपाटीला गेली होती त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं. पुढे समर्थ म्हणतात, सुवासेची निवती प्राण, तृप्त चक्षु आणि घ्राण. ते पदार्थ पाहिल्यानंतर आणि तो दरवळणारा सुगंध जेवणाचा, वस्तूंचा, पदार्थांचा, निवती प्राण. आपण नैवेद्य दाखवताना त्याचा घास मोडतो, भगवंताच्या तोंडापर्यंत घेऊन जातो. भगवंत खातो का? पुन्हा तो घास ठेवतो, पाणी फिरवतो, प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, समानाय स्वा असं म्हणतो. सगळा कशाचा विचार आहे? त्या वासाचा विचार आहे. वासाने तृप्त होतो आत्मा. त्याचा संदर्भ समर्थ इथं देत आहेत. सुवासेची निवती प्राण, तृप्त चक्षु आणि घ्राण. कोठून आणिले गोडपण काहीच कळेना. कसे केवढे रुचकर पदार्थ झालेत, काही समजत नाही. मीठ, तिखट, गोड सगळं सगळं बरोबर जागच्या जागेवर. भव्य स्वयंपाक उत्तम, भोजन करते सर्वोत्तम. दास म्हणे भोक्ता राम जगदांतरे. सर्वोत्तम या ठिकाणी शब्द आलेला आहे. आणि सर्वोत्तम कुणाला म्हणतात? समर्थ रामाला म्हणतात. कुणाला दाखवायचा आहे नैवेद्य? भव्य स्वयंपाक उत्तम, असा उत्तम रुचकर स्वादिष्ट सुवासिक स्वयंपाक. भोजन करता कोण आहे? सर्वोत्तम आहे, प्रभू श्रीरामचंद्र जेवण करणार आहेत. दास म्हणे भोक्ता राम, ग्रहण करणारा राम आहे. भोक्ता म्हणजे ग्रहण करणारा, जेवणारा.
जगदंतरे. इति श्री मानसपूजा मने पूजावा वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा करीत जावी. अशी मानसपूजा चालू आहे. स्वयंपाकिणींचं वर्णन, त्यांनी केलेल्या पदार्थांचं वर्णन आपण ऐकलं. आता जो चौथा भाग आहे मानसपूजा प्रकरणातला, तो आहे अन्न पदार्थांचा. मी काल आपणाला म्हणालो की मी बऱ्याच ठिकाणी म्हणतो की गृहिणींनी पाककलेचं पुस्तक घ्यायचं आणि एवढ्या वस्तूंची यादी करायची. भाज्या, कोशिंबिरी, शक्य नाही. किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थ रामदासांचं. कुठं पाहिलं असेल त्यांनी हे? कधी खाल्लं असेल? कुणाकडे खाल्लं असेल? रानावनात हिंडणारं हे व्यक्तिमत्व, हा अवतारी पुरुष, जे मिळेल ते खावं, भिक्षेवर सगळं आयुष्य काढणारा हा महान आत्मा, हा महानुभाव आम्हाला काय काय बारीक बारीक सूक्ष्म वस्तू सांगतोय. अन्न पदार्थाचं वर्णन असंच आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. लोणची रायती वळवटे, वडे पापड मेत कुटे, मिरकुटे डांगर कुटे, मिरे घाटे सांडगे. किती वस्तू येतो. लोणची, रायती, वळवट. वळवट म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही आहे. ज्याला आपण शेवया म्हणतो ते म्हणजे वळवट. लोणची, रायती, वळवटे, वडे पापड मेत कुटे, मिरकुटे डांगर कुटे, मिरे घाटे सांडगे. नाना प्रकारच्या काचऱ्या, सांड्या, कुरवड्या, उसऱ्या, कोशिंबिरींच्या सामोग्र्या नाना जिनसी. सुरन नेटके पचविले, आंबे आवळे घातले, आले लिंबे आणिले घोस मिऱ्यांचे, कुयऱ्या बेले माईन कुळे, भोकरे नेपती सार फळे, कळके काकडी सेवग मुळे, सेंदण्या वांगी गाजरे, मेथी चाकवत पोकळा, माठ शेपू बसला, चवळी चवळा वेळ वेळा, चिवळ घोळी चिमुकुटा, वांगी शेंगा पडवळी, दोडके कारली तोंडली, केळी भोपळे कोहाळी, गंगाफळे काशी फळे. लोणचं आणि रायतं ह्याच्यातला फरक काय तो शोधला पाहिजे. लोणची, रायती, वळवटे. वळवट जे आहे हे मशीनवरही होतं, बोटांवर होतं. लग्नामध्ये ते मुलीकडनं बरंच जे सामान येतं त्यामध्ये हे वळवटाचे प्रकार असतात. वडे, पापड, मेथकूट, मिरकूट, डांगरकूट, एक मोठा भोपळा, देवडांगर त्याला म्हणतात. डांगरकूट म्हणजे मोठा भोपळा, उडदाचं पीठ, त्यामध्ये तिखट मीठ मसाले घालून तयार केलेले असे हे. मिरे घाटे सांडगे. सांडग्याची भाजी आपल्याला माहिती आहे, खूप छान लागते. नाना प्रकारच्या काचऱ्या. आता मी तुम्हाला सांगू का की समर्थांच्या सगळे सुगरणीच बसलेले आहेत, त्यामुळे फारसं मला विश्लेषण करायची गरज नाही आहे. सगळं तुम्हाला तोंडपाठ आहे. नाना प्रकारच्या काचऱ्या, भाज्या त्याचे काप करायचे, वाळवायचे आणि भाजी करताना तेलावर परतवायचे, त्याला ती काचऱ्या म्हणतात. सांड्या, कुरवड्या, उसऱ्या, वाळलेल्या भाज्या, कोशिंबिरीच्या सामग्र्या नाना जेसी,
सुरण नेटके पचविले. कंद सुरण. आंबे आवळे घातले. आले लिंबे आणिले घोस मिऱ्यांचे. काय काय वस्तू येतो कोशिंबिरीसाठी, काय काय लागतंय सगळं जमा केलं या स्वयंपाकिनीने. काय ते स्वयंपाकघर असेल. कुयऱ्या बेले माईन कुळे. हे सगळं मला एक एक फळ म्हणून दिलंय. समर्थांच्या वाङ्मयाचा शब्द कोश आहे. समर्थांच्या फक्त दासबोध वगळून इतर वाङ्मयातील शब्दांचा शब्दकोश. त्यामध्ये याला फक्त नाव दिलंय, एक फळ, एक फळ, एक भाजी असं नाव दिलंय. कुयऱ्या बेले माईन मुळे, भोकरे नेपती सार फळे, कळके काकंडी सेवग मुळे, सेंदण्या वांगी गाजरे. वांगे, गाजरं, शेवग्याच्या शेंगा, काकडी, मेथी, चाकवत, पोकळा या भाज्यांची नावे आहेत. माठ, शेपू बसला. शेपूची भाजी, माठाची भाजी पश्चिम महाराष्ट्रात खूप मिळते आणि खायला खूप छान लागते. माठाची भाजी, शेपूची भाजी आज खाल्ली तर उद्यापर्यंत आठवण येते. शेपूची भाजी खाल्ली, शेपूची भाजी खाल्ली. आता तसे राहिल्या नाही तो भाज्या. मला आठवतंय माझ्या लहानपणी शेपू जर चिरायला घेतला स्वयंपाकघरात तर 2 खोल्या सोडून 3ऱ्या खोलीमध्ये वास यायचा की आज शेपूची भाजी आहे. आता होत नाही तसं. काय भानगडी झाल्यात माहिती नाही. चवळी, चवळा, वेळवेळा. वेळवेळा म्हणजे ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या भाज्या आहेत त्या. चिवळ, घोळी, चिमकुटा. चिमकुटा म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये आळू जो आहे त्याला चिमकुरा म्हणतात. चिमकुरा. आळूची पानं त्याच्यामध्ये पीठ घालून त्याच्या तेलावर परतून केलेल्या किंवा वाफेवर परतून केलेल्या वड्या त्या तुम्ही खाल्ल्या असतील, तुम्हाला सगळं माहिती आहे. घोळी, घोळाची भाजी. वांगी, शेंगा, पडवळी. दोडके, कारली, तोंडली. केळी, भोपळे, कोहाळी, गंगाफळे, काशीफळे. या काशीफळाची खासियत काय? ती ऋषीपंचमी असते बघा, त्या दिवशी हे काशीफळ खातात. उपवासाला ते चालणारं फळ आहे किंवा ते अवश्य असलं पाहिजे त्या दिवशीच्या खाण्यामध्ये. अशा अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, त्या त्या हंगामात तयार होणाऱ्या भाज्या, याचं सगळं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, कणकी, सोजी, सांजे, सपीठे. हे सगळे एकाच वस्तूपासून तयार केलेले पदार्थ आहेत. कणिक, सोजी, सांजे, सपीठे. नाना डाळी धुतली मिठे. हां, महालक्ष्मीच्या वेळी ते कराव्या लागतात एवढ्या मोठ्या भाज्या. खेकण्या पिठे शुभ्र वर्णे. बारीक तांदूळ परिमळिक. सुवासिक आहे, बारीक आहे तांदूळ. नाना जिन्सीचे अनेक. गूळ, साखर, राब, पाक. काकवी आणि पाकातला फरक जो आहे तो राब आहे, तो घट्ट आहे. तूप, तेल, मध, राब. मध घट्ट झाल्यानंतर त्याला मध राब असं म्हणलेलं आहे. हां, तर ते मी तुम्हाला सांगत होतो की गोरठ्याला आम्ही जी कोशिंबीर खाल्ली त्यामध्ये मध आणि दुधाची साय, डाळिंब असं काय काय टाकलेलं होतं. पुढे समर्थ लिहितात, दूध, दही, दाट साय. ताक, लोणी कोण खाय. नाना शिखरणीचे उपाय आरंभिले. वेगवेगळे शिखरण केलेले. आम्हाला एकच केळीचं शिखरण माहिती आहे. समर्थ म्हणतायत, नाना शिखरणीचे उपाय आरंभिले.
हिंग, जिरे, मिरे, सुंठ. किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचं. आपल्याला आश्चर्य वाटेल का नाही सांगा. स्वयंपाक घरातलं एवढं ज्ञान समर्थ रामदासांना आहे. हिंग, जिरे, मिरे, सुंठ, कोथिंबीर, आवळी काठी, आवळ काठी, पिकली लिंबे स देठी, देठा सहित पिकलेलं लिंबू. काय कमाल आहे. मेथ्या, मोहऱ्या आणि हळदी, द्रोण पाने पत्रावळी, ताटे दुर्ड्या वरोळी, सुपे हारे विचित्र पाळी, नाना उपसामग्री. या भाज्यांसोबत द्रोण, पानं, पत्रावळी, ताट, दुर्ड्या. दुर्डी तुम्हाला माहिती आहे का? आम्ही ब्रूड गल्लीमध्ये राहत होतो लहानपणी. बांबूच्या काड्यांपासून तयार केलेली सूपं वगैरे जशी असतात तसं पोळ्या भाकरी ठेवण्यासाठी म्हणून त्या दुर्ड्या. दुर्ड्या वरोळी, सुपे हारे विचित्र पाळी, नाना उपसामग्री. श्री इतिश्री मानसपूजा, मने पूजावे वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा, करीत जावी. अशी मानसपूजा अगत्य करावी असं समर्थ म्हणतात. या 13 प्रकरणातलं जे 5वं प्रकरण आहे, या 5व्या प्रकरणामध्ये समर्थांनी भांडी कुंडीचं वर्णन केलेले. मला मोठं आश्चर्य वाटतंय हो. ठीक आहे, माणूस खाताना विचारील की ही भाजी कशाची आहे, ही चटणी कशाची आहे, कोशिंबीर कशाची आहे, वरणात काय घातलंय, आमटीत काय घातलंय, विचारील, माहिती करून घेईल. पण एवढे जे सगळे पदार्थ केलेले आहेत त्याच्यासाठी लागणारी भांडी कुंडी काय आहेत त्याचं वर्णन समर्थ या प्रकरणामध्ये करतात. मानसपूजा या 13 भागातलं हे 5वं प्रकरण आहे. रांजण, मानधन, डेरे, घागरी. एक लक्षात घ्या, 2 कडव्यांमध्ये जेवढे वस्तू आलेल्या आहेत त्यातल्या निम्म्याच आपण ऐकलेल्या आहेत आणि त्यातल्या 10% तरी आपण पाहिल्यात का? आपण पाहिल्या असतील कदाचित, पण पुढच्या पिढीने नाही, माहितीच नाही. सगळं स्टील आहे आता. या सगळ्या वस्तू, ही सगळी भांडी कुंडी, जी काही उपकरण वस्तू सांगितलेल्या आहेत या ठिकाणी, ह्या सगळ्या मातीपासून तयार केलेल्या आहेत. कारण शेवटी एकची नाव असं आलंय. काय सांगतायत समर्थ? रांजण, मानधन, डेरे, घागरी. रांजण, मानधन, डेरा आणि घागरी. कुंडाले, मडकी, तोवरी, तवल्या, दुधानी, अडघरी, मोघे, गाडगी, करोळे, ऐसी नाना जिनसी मडकी, कामानं येती थोडकी. सगळेच कामाला येतात का? पण एवढ्या वस्तू आहेत. लहान थोर अनेकी, एकची नाव. ही सगळी मातीची भांडी आहेत आणि या सगळ्यांचं नाव मडकं असंच आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे ना की आपण जर घाटावर गेलो तर त्याला मडकं म्हणतो. तेच घरामध्ये जर त्याला ठेवलं तर त्याला सुडगं म्हणतात. ते आपण मला आठवतंय, माझ्या आजोळी ही सगळी मातीची भांडी होती, दही ठेवण्यासाठी, दूध तापवण्यासाठी. तुम्हाला मी सांगतो, ते एवढं मऊ असायचं की ते दूध तापल्यानंतर ते तापलेलं दूध, ते जे जळलेलं नाही म्हणता येणार, परंतु त्याची जी खरवस आहे ती आम्ही चमच्यानी काढून खावी, त्या मातीच्या भांड्यातली. आताच्या पोरांना जेवायला दिलं किंवा ते भांडं बघितलं तर पोरं जेवणार नाहीयेत. हे काय
काय खाता म्हणतील तुम्ही, कशामध्ये खाताय? समर्थ पुढे म्हणतात, हंडे चरण्या तपेली पाळी, भांड्यांची यादी तुम्ही पहा. मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं टेंट हाऊसकडे हे सगळे भांडी मिळणार नाहीत. आताच्या टेंट हाऊसकडे हंड्या चरण्या तपेली पाळी, काथवट्या तामणे दामुळी, तांबे गंधाळे वेळण्या पाळी, झाऱ्या चंबू पंचपात्र्या, धातू कळशा बहुगुणी, पूर्वी खेळविले पाणी, गुंडग्या झाकण्या कासरणी बहुविधा, विळ्या पळ्या पाटे वरोटे, काहीला मोठ्या कढया, काहीला तवे मोठे मोठे, थावर तेल तवे कढई मोठे सामग्रीचे. पहिल्या 2 चरणांमध्ये सगळी मातीची भांडींचं वर्णन केलेलं आहे. वेगवेगळे आकार आहेत त्यांचे. आणि आता परत ती फॅशन आली आहे, हेही खरं आहे. आता मातीचे तवे विकत मिळत आहेत. आणि आपल्याला माहिती असेल, आम्ही आता 2 वर्षाखाली जगन्नाथपुरीला गेलो. जगन्नाथपुरीच्या बलराम सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्णांना जी अनेकविध पदार्थ तयार होतात, ते सगळे मातीच्या भांड्यात तयार होतात. आणि ते नैवेद्य दाखवल्यानंतर ती भांडी सगळी बाहेर येतात. आता काही लोक ते नैवेद्याचं आहे म्हणून नाही चालवतात, पण तुम्हाला मी सांगतो की त्याची एक बाजारपेठच आहे. आपण ओरिसामध्ये जेव्हा जगन्नाथपुरीला जाऊ, तर तो प्रसाद घेण्यासाठी मंदिराच्या एका बाजूला मोठा बाजार आहे. मग त्यामध्ये अनेकविध प्रकार आहेत. गोड पदार्थ आहेत, पोळी भात वरण हे तर कॉमन आहे, परंतु अनेकविध पदार्थ, रसमलाई आहे, गुलाबजाम आहे, आणि हे सगळे मातीच्या भांड्यात ठेवलेलं असतं. एकही तुम्हाला तिथं धातूचं भांडं मिळणार नाही. समर्थांनी 3, 4, 5 या 3 कडव्यांमध्ये ही सगळी भांडी धातूंची वर्णन केलेली आहेत. पुढे समर्थ म्हणतात, चुली भाणस जाविल, तिसऱ्या थाळी ओतळ, शुभा काष्ठे बहुसाल, पाट चाटू खोरणी. आता हे सगळं इंधनाच्या वस्तू आहेत. चूल, शुभा म्हणजे गोवऱ्या, काष्ठे म्हणजे लाकडं. चुली भाणस जाविल, तिसऱ्या थाळी ओतळ, शुभा काष्ठे बहुसाल, पाट चाटू खोरणी. पोळपाट आटणी घाटणी. जड पदार्थ जे असतात, कठीण पदार्थ, ते बारीक करणारा बत्ता, त्याला आटणी आणि घाटणी असं म्हणतात. पोळपाट पोळ्या करण्याचा पाट. पोळपाट आटणी घाटणी. परळ वेळण्या दिवे लावणी. आता दिव्यांचे वर्णन आहे. खंदील रोवणी दिवे लावणी. कंदील जे लावायचे आहे तर त्याचं स्टँड आहे, ते सुद्धा म्हणजे किती वस्तू आहेत आणि त्या किती जागच्या जागी ठेवलेल्या आहेत. खंदील रोवणी दिवे लावणी, सरक्या वाती काकडे. आता मी असा विचार केला की काकडा आपल्याला माहिती आहे, वाती पण आपल्याला माहिती आहेत, हे सरक्या काय आहे? मी शोध घेतला. सरक्या वाती म्हणजे कापसातून सरकी काढलेल्या कापसाची केलेली वात. आता सरकी असलेली कापसाची वात तर मी पाहिलेली नाही, पण ह्या सरक्या वाती याचा अर्थ कापसातून सरकी काढल्यानंतर त्या कापसाची केलेली वात असा शब्दकोशामध्ये दिलेला आहे.
असं सगळं साहित्य यांनी जमा केलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, स्वयंपाकगृहे बोलली, सडा सम्मार्जने केली, सोवळी वाळू घातली, आणली अग्रोदके. बघा, स्वयंपाकगृहे बोलली, सडा सम्मार्जने केली, स्वच्छ केलंय ते सगळं. काही खरकट नाही आहे, कुठे पीठमूठ पडलेलं नाही आहे, सारवून स्वच्छ केलंय. सोवळी वाळू घातली, जी कपडे घालून स्वयंपाक करायचा आहे ती वाळू घातली आहेत, धुतली आहेत ती. आणली अग्रोदके, स्वच्छ धूत वस्त्रामध्ये जाऊन सोवळ्यातलं पाणी आणलेलं आहे. इकडे सामुग्र्या सिद्ध केल्या, तिकडे चुली पेटविल्या. सगळं साहित्य जमा केलंय आणि चूल पेटवली. आता ते पेटण्यासाठी थोडा वेळ जाईल, तोपर्यंत बाकीचं सगळं करता येईल काम. अंगे धुवून बैसल्या स्वयंपाकिणी, स्नानं केली आणि आता त्या स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे. स्वयंपाक करताना किती शुचिर्भूतता असली पाहिजे याचा वस्तुपाठ समर्थ आम्हाला देत आहेत. नाहीतर आम्ही काय हो, जी चप्पल बुटं बाहेर घालून रस्त्याने फिरतो ती पार स्वयंपाकघरापर्यंत बुटं चालली आहेत. चपला घालून आम्ही फिरतो आहोत. कसली स्वच्छता आली आहे. ज्यांना सकाळी जायचंय ना नोकरीला, मी काही घरं अशी पाहिली आहेत, त्या माणसाची बायको उठते आणि डायरेक्ट किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करते. तोपर्यंत तिच्या नवऱ्यानी भाजी, कांदे, टोमॅटो, मिरची हे चिरून ठेवलेलं असतं. मी कुठे याच्यामध्ये एक शब्दही खोटा सांगत नाही. मी पाहिलीत अशी घरं. त्याला जायची घाई असते, तो अर्धा तास अगोदर उठतो, भाजी चिरून घेतो, कांदा चिरून ठेवतो, मिरची वगैरे ते कापून ठेवतो. तो स्नानाला जातो, बायकोला आवाज देऊन. बायको उठते, स्वयंपाकघरात जाते, त्याच्या डब्याच्या 2-4 पोळ्या काय असतील त्या करून देते, भाजी देते आणि त्यानंतर मग तोंड धुते. कसं वाटेल? पण ही वस्तुस्थिती आहे. आता त्यांना जर हे जाऊन सांगितलं तर, समर्थांनी स्वयंपाक करण्यापूर्वी काय काळजी घ्यायला सांगितली आहे, पुन्हा गेलो तर तिथं राहू देणार नाहीत ती मंडळी. अंगे धुवून बैसल्या स्वयंपाकिणी, स्वच्छ झालेल्या आहेत, शुचिर्भूत आहेत. पात्रे धुवून पाहिली, जी भांडी आहेत ना ती घासून पुसून ठेवलेली आहेत, पण ती पुन्हा धुवून पाहिली, पुन्हा धुतली, धुवविली. काल धुवून ठेवलेली आहेत पण ती पुन्हा आता विसळून घेतली आहेत. माहीत नाही रात्रीतून त्याच्यामध्ये झुरळ फिरलंय, कुणी हात लावलाय, काय झालंय काही माहिती नाही. उदके गाळून घेतली सोवळ्यामध्ये, पुढे आरंभ स्वयंपाकाचा, समुदाय स्वयंपाकिणीचा, नैवेद्य मांडला देवाचा सावकाश. असा सगळा स्वयंपाक केलेला आहे, नैवेद्य मांडलाय. कुठे काय पाहिजे, कुठे काय पाहिजे याचा सगळा अभ्यास आहे. चटण्या कोशिंबिरी कुठल्या बाजूला पाहिजेत, गोडधोड केलेलं कुठल्या हाताला पाहिजे, भात कुठे असला पाहिजे, त्यावर वरण किती घातलं पाहिजे, आमटी कुठल्या बाजूला असली पाहिजे, पोळी कुठे असली पाहिजे. सावकाश सगळा अभ्यास करून नैवेद्याचं ताट वाढलंय. अशी ती तयारी करतायत. इति श्री मानसपूजा, मने पूजावे वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा करीत जावी. मानसपूजा प्रकरणातले 5 प्रकरण आपण पाहिले. उद्या दुपारच्या सत्रामध्ये आपण 2-3 प्रकरणं पाहूया.
स्वयंपाकाची तयारी झालेली आहे, स्वयंपाकिणी तयार आहेत, भांडीकुंडी तयार केली आहेत, भाज्या सगळ्या, कोशिंबिरी सगळ्या, त्याचा सामुग्र्या लिहिलंय समर्थांनी, ते सगळं तयार करून ठेवलंय, चुलीला आधन पेटवलंय. आता तोपर्यंत लोकांना फराळाचं दिलं पाहिजे, मग काही फलाहार दिला पाहिजे. त्याची चर्चा उद्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.